जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा, एक सर, मिनिट. हा, क्लास बोला. सुरू कर. आजचा क्लास सुरू करण्याच्या आधी एक 10व्या पाठाबद्दल एक शंका होती, ती विचारू का? एक एक मिनिट, हा, जस्ट एक मिनिट. हो जरा जरा. हा, मी काय म्हणतो की आपण ती 10व्या पाठाची जी शंका आहे ना, हे आपण हे हा. सुभाषित झाल्यावर घेऊया का? चालेल. हा हो, एक फ्लो चालेल चालेल मला. हो हो, हा चालेल. हा फ्लो आपण कंप्लीट करू आणि मग घेऊया. हं? बरं बरं. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. हा, तर आपल्या म्हणजे सर्वांचे खूप अभिनंदन सर. हो. म्हणजे आमचे तसा तुमचा म्हणजे अजून तुमची ती वेळ येईल लवकरच आता. पुढच्या. पण तर मी म्हटलं जबाबदारी वाढली म्हणजे हो, पण म्हटलं तुम्हाला एक म्हणजे आमची अ, जबाबदारी वाढली. अगदी. आणि तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करण्यामागे माझे दोन हेतू होते. एक म्हणजे तुम्हाला थोडं प्रोत्साहन मिळावं की बघा इतक्या सगळ्या करेक्ट. वेगवेगळ्या वयांच्या एवढ्या सगळ्या आपले सगळे शिकतायत, तर तुम्ही म्हणजे आपणही करू शकतो असं. तो एक तुमच्यामध्ये इन्स्पिरेशन आत्मविश्वास मिळायला आम्हाला. द्यावा. हा. आत्मविश्वास इन्स्पिरेशन द्यावा. मिळालं. हो. तर असा तो एक मुख्य हेतू होता. आणि दुसरं, बऱ्याचदा आपण आधी बोललो होतो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना शंका होत्या, परीक्षा देऊ का नाही देऊ का, खरंच गरज आहे का? तर आणि मी तुम्हाला आता वेळोवेळी 2-3दा मी खात्री दिलेली आहे की तुम्ही फक्त रेकॉर्डिंग ऐका किंवा क्लास ऐका. तुमच्या उत्तम यशाची, नुसतंच पास होण्याची नव्हे, तर उत्तम यशाची खात्री म्हणजे त्याची जबाबदारी माझी, असं मी अगदी रोखठोक विधान केलं होतं. तर तुम्हाला आता ते या सगळ्यांचे मार्क आणि सगळ्या श्रेणी बघून खात्री पटली असेल, नाही का? की एकच हो, एकच फक्त नक्कीच. कोणीतरी प्रथम श्रेणीत आहे, बाकी सगळे विशेष योग्यता म्हणजे डिस्टिंक्शन ग्रेडमध्ये हो. आहे. आणि त्यातही तुम्ही जर मार्क वा. बघितले प्रत्येकाचे, तर म्हणजे हं. 90% वरती आहेत. नुसतेच आपले कसेबसे वा. आहेत असं नाही. त्यामुळे हं. आता तरी तुम्ही जो काय तुमच्या मनात थोडासा किंतु असेल परीक्षेविषयी किंवा थोडीशी एक भीती असेल, नाही का, तर ती बरं. तुम्ही आम्ही काढून माघारी आलो आता. हं. निश्चिंतपणे निश्चिंतपणे तुम्ही म्हणजे पूर्ण आपल्या उपक्रमात सहभागी होऊ शकाल असं. तर त्या हेतूने मी हो, या नक्की. ग्रुपवर पाठवलं. कारण बऱ्याच हा, बहुतेक जणांना तुम्ही ओळखत पण नसाल म्हणजे, पण म्हटलं एक हो. या दोन हेतूंसाठी मी पाठवूया म्हटलं यांना सगळ्यांना असं. आणि आता ही छान. परंपरा आता तुम्हाला पुढे न्यायची आहे असं. हो, आपल्या वर्गाचे. नक्कीच नक्की. हा. जरूर, हो नक्की. हो, हो. अगदी ना. ना? तर ठीक आहे. तर आपण काल उषाताई फर्स्ट आल्यात ना? फर्स्ट उषाताई फर्स्ट फर्स्ट आल्यात ना? उषाताई फर्स्ट. त्यांना 4 पेपर म्हणजे 4 पेपर असतात कोविडला, 50-50 हम्म. मार्काचे. तर त्यांना हम्म. 200 पैकी 200 मार्क मिळालेत. वा वाव, वा. ग्रेट. हो. मस्त. ग्रेट. हो. छान छान. हा. हम्म. तर मी बाकी बोलू का 2 मिनिटं? बोला ना उषाताई. आज तुमचा दिवस आहे उषाताई. सर, अभिनंदन हे उषाताई. तुमच्यामुळे सगळं शक्य झाले. खरं सांगते तुम्हाला. उषाताई, हो हो, नक्की. उषाताई अभिनंदन अभिनंदन. उषाताई. खूप उषाताई अभिनंदन तुमचा उषाताई. फोटो उषाताई. जरा. अभिनंदन. बघा हे उषाताई बघा. तुमचा फोटो दाखवा जरा. हा, ताई चेहरा दाखवा. खूप खूप चेहरा अभिनंदन. दाखवा. हा, दाखवते उषाताई, दाखवते. हो राजेशजी, हो. पल्लवीताई एक कुठे. आणि ताई दिलीपजी या थांबे. सगळ्यांनी चांगलं यश मिळवलेलं हो. आहे. हा. हा असं. हा. खूप ठीक आहे. अभिनंदन सर्वांचे. सर्वांचं अभिनंदन. त्याच्या आधी देवल सरांचं अभिनंदन. हो, कारण माहितीये का नक्कीच तुम्हाला नक्की. सगळ्यांना, की देवल हा सर ना इतक्या तळमळीने संस्कृत शिकवतात आपल्याला, की हा. संस्कृतचं हम्म. प्रेम आपलं इतकं वाढत जातं की असं वाटतं की नाही, कोविड पर्यंतच्या परीक्षा द्यायलाच पाहिजेत. आणि सर, हम्म. विशेषतः सरांचं कौतुक अशासाठी की सर स्वतः ब्रिलियंट आहेतच, त्याच्यामध्ये काही वादच नाहीये. पण संस्कृतच्या म्हणजे डेप्थमध्ये जाऊन, अगदी मुळाशी जाऊन, ते आपल्याला कुठलाही शब्द जर अडला तर त्या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली, तो शब्द कसा तयार झाला, हे सगळं आपल्याला व्यवस्थित सांगतात.
आणि त्यामुळे आपल्याला ह्या संस्कृत भाषेबद्दल खूप गोडी वाटायला लागते. आणि माझी तर मुळातच मनीषा होती की मला संस्कृतमध्येच MA PhD करायचं होतं, पण अनलकीली तेव्हा की आमच्या कॉलेजमधनं म्हणजे सगळ्याच कॉलेजमधनं तेव्हा संस्कृत हा विषयच हटवला गेला आणि त्यामुळे आम्हाला पुढे शिकताच नाही आलं संस्कृतमध्ये. पण ती माझी सुप्त इच्छा सरांनी पूर्ण केली. सरांनी आणि खरंच म्हणजे सरांची आणि मुख्य म्हणजे निस्पृहता. एक पैसा तुमचा नकोय सरांना, आपला एक पैसा नकोय. ते काय घेतात? काही घेत नाही आपल्याकडून. फक्त आपली याची जी फी आहे आणि पुस्तकांचे पैसे एवढंच घेतात. बाकी काय घेतात आपल्याकडून? एक पैसाही घेत नाहीत आणि तरी स्वतःचा सगळा वेळ आपल्यासाठी देतात. किती कष्ट करतात आपल्यासाठी तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहित नाही. पण तुम्हाला सांगते मी आहे जाणवतं, की खरंच केवळ जाणवतंय. शिकवणं खूप हे नाहीये, तळमळीने केवळ शिकवतात ते. केवळ शिकवणं हे नाहीये. हो त्याच्या पलीकडे खूप कष्ट करावे लागतात त्यांना. त्यांना हो हो, जेव्हा खूप परीक्षा खरंच आहे. असतात आपल्या तेव्हा उत्तरपत्रिका आपल्यापर्यंत पोहोचवतात. किती कष्ट करतात ते म्हणजे आणि ह्या वयात त्यांच्या कष्टांचं खरंच खूप कौतुक आहे. सविताताई खूप कौतुक आहे. ऑडिओ बंद हो करा. मला वाटतं. सविताताई ऑडिओ बंद करा पहिल्यांदा. तर म्हणजे सर आपल्यासाठी किती करतात आणि सरांनी आपल्यावर किती उपकार करून ठेवले. त्या उपकारांना एक 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 टक्का तरी आपण उतरही होऊ शकतो का? अजिबात उतरही होऊ शकत नाही. पण मग आपलं कर्तव्य काय आहे? तर आपलं कर्तव्य एवढंच आहे. सरांची आपल्याकडे अपेक्षा काय आहे की आपण हा क्लास अटेंड करावा रोज. ते काय शिकवतात ते आपण घ्यावं, त्याच्यावर आपण अभ्यास करावा आणि परीक्षेमध्ये आपलं काय जे काही तेच आपण तर जे काही कठीण आहे ना, प्रयत्न केले ते त्यांना तेच तर दाखवावं. कठीण आहे ना. एवढ्यातच ते समाधानी होतात सर. तर मग एवढं तरी हो समाधान आपण द्यायलाच पाहिजे की नाही त्यांना. आम्ही त्याला पात्र सांगा बरं. विद्यार्थी तर असलो पाहिजे ना. नक्की आणि नक्की. आपल्याला आयपॅड करतात. आयपॅड आवाज बंद करा. आपल्याला ते पात्र करतात. आपण कुठे पात्र असतो? आपल्याला बनवतात पात्र. आणि हीच तर खरी त्यांची किमया आहे सरांची. एवढंच बोलते आणि सरांबद्दल मी खूप खूप म्हणजे कृतज्ञता व्यक्त करते की कधीच आम्ही सरांचे उपकार फेडू शकणार नाही. कधीच नाही, कधीच नाही. खूप खूप धन्यवाद. उषाताईंसारखंच राजेश हा नंतर म्हणजे जे तुम्हालाही शिकवतायत सध्या राजेश आणि दिलीपजी. हा राजेश कोविद झाले, दिलीप आणि पल्लवीताई. दिलीप हे सध्या प्रवेश आणि यात उत्तीर्ण झाले चांगले. त्यांचेही 97-98% आहेतच मला वाटतं. आणि वा हा म्हणजे मस्त. साधारण सारखंच आहे, 1-2 मार्काचा फरक आहे प्रत्येकामध्ये. तर म्हणजे त्यामुळे सगळ्यांनीच अगदी सुंदर यश मिळवलेलं आहे. तुम्हालाही असंच मिळणार आहे याची खात्री बाळगा. हा हा हो हो हे काय. नक्कीच. हा आणि जसं मी म्हणतोय पुन्हा की ती जबाबदारी माझी, फक्त तुम्ही मला रेग्युलर राहा एवढंच ऐकण्यामध्ये. हं? बाकी नाही, काळजी मी नका. मी पल्लवी बोलू का? पल्लवी हा बोला बोलतेय. पल्लवी बोला. हा दोन शब्द. हा काही नाही, मी एवढंच सांगते की अतिशय आनंदाने एन्जॉय करा हे सगळं. सर इतकं छान करून घेतात, आपणही ते छान प्रकारे घ्या. काहीतरी आपल्याला शिकायला मिळतंय आणि घर बसल्या हो खूप मजा बरोबर. येते, छान वाटतंय. आणि ह्यानी आपलं ज्ञानात तर भर पडणारच आहे. हो अ, आणि म्हणजे कसं होतं ना, बुडवू नका क्लास. एक क्लास बुडवला की दुसऱ्या तासाला कंटाळा येतो, मग तो बुडला की आणि पुढच्याला कंटाळा येतो. त्याच्यापेक्षा रोज क्लास अटेंड करा, जॉईन व्हा, ऐकत राहा. प्रत्यक्ष खरं तर बोलायला पाहिजे प्रत्येकाने, पण समजा बोलता नाही आलं, भीती वाटतेय, तर हळूहळू जमेल, आवडायला लागेल. म्हणून ते सरांनी आम्हाला खूपच हे केलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही हे करतोय. आणि मग आता करतोय म्हणून करावंसच वाटतं मग आणखीन काहीतरी. सगळे तुम्ही तसंच करा असं, आणि कराल, तुम्ही नक्की कराल. हा धन्यवाद. तसंच पल्लवी तसंच ताई तुम्हाला बघू द्या ना, तसंच व्हिडिओ मी ऑन करा ना. नाही, ह्याच्यावरती तुम्ही करा, फोटो टाका तुमचा. ग्रुपवरती फोटो टाका, आम्हाला असं बघता नाही येते. अच्छा अच्छा. आहे ना. हा, तुम्ही ग्रुपवर फोटो टाका म्हणजे आम्ही बघू. अरे आणि बापरे, दुसरं मला बघायचं काय त्यात. नाही नाही, मला फोटोच्या चेहरा तर तिकडे बघायला पाहिजे. तुम्ही एवढे फोटोवर यश प्राप्त केले तर फोटो तर पाहिजे ना बघायला, कोण चेहरा बघायला पाहिजे. हा फोटोवर बघा, आता व्हिडिओ आता सुरू व्हिडिओ करा ऑन, की व्हिडिओ. व्हिडिओ ऑन नाही, केलाय. व्हिडिओ ऑन माझ्या ह्याच्यात दिसत नाही, माझ्या ह्याच्यात फक्त स्क्रीनच दिसतोय.
बर बर बर. हा म्हणून चालेल. व्हिडिओ ऑन करा ना. हा? ओके. हो. आणि दुसरं मला नाही पार्लवीताई, तुम्ही व्हिडिओ सुरू करा आम्हाला दिसायला. दिलीप सरांबद्दल मला बोलायचंय. दिलीप सरां, हॅलो. मला दिलीप सर 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 मी बोलू का? सर मी बोलू का? हा तुमचं फोटोवर नाव क्लिक. तुमचं सर नाव मी सांगा बोलू ना. का? आयपॅड आयपॅड ज्यांनी लिहिलंय त्यांनी तुमचं नाव सांगा ना. हा, शैला लिमये. शैला शैला लिमये. हा लिमये. बरोबर. बोला बोला. दिलीप हा. सरांबद्दल मला सांगायचं होतं की ऍक्च्युली माझं अक्षर विक्षर इतकं घाणेरडं आहे, वर खाली येतं, लिहिता येत नाही मला बरोबर. हो. पण दिलीप सर बाबा म्हणून मी त्यांना पर्सनल वर टाकते, त्यांच्या ह्याच्यावर ग्रुपवर टाकत नाही काही. तर हा हा न कंटाळता मला ताबडतोब त्यांचं उत्तर कसं आहे तुम्हाला कळत नाही की सारखं ते घेऊन बसले असतात की काय, की कोणा स्टुडंटचं काय येतंय बघायला म्हणून. तर ते बरोबर ते लगेच त्यांचं ते करेक्ट करून चुकलं असेल तर, किंवा असं मध्ये तर मी फारच नर्वस झाले होते. माझे 3-4 चुकले होते पहिल्या ह्याच्यामध्ये. तर मी त्यांना म्हटलं की मला काही येत नाहीये, कळत नाहीये काही. तर म्हणाले काय नाही, सगळ्यांचं असं होतं, दुसरं पान बरोबर आहे. म्हणजे हे जे आहे ना सपोर्ट करायचं किंवा त्यांना पुश करायचं विद्यार्थ्यांना, ते त्यांच्यामध्ये आहे अगदी. दिलीप सरांमध्ये. दिलीप सर तुमचे धन्यवाद एकदम. हम्म. हो, नाही आहे आता का मी त्या दिलीप दिवशी सर? सांगितलं. हा. ऐका ना, मी त्या दिवशी सांगितलं ना की मला काही कळलं नाही, परत हाच हे घ्या. तर ते मी सगळं परत तुमचा व्हिडिओ ऐकून केलं तर ते येतंय. पण आता काय होतंय, ते लक्षात राहायला जरा प्रॉब्लेम येतोय आणि त्याचा सराव होत नाहीये, तो वेळ मिळत नाहीये. तिथं फार मोठा प्रॉब्लेम आहे. हा, माझा पण नाहीतर तोच आवड, प्रॉब्लेम झालाय. हा आवड खूप आहे या. कोण पल्लवीताई का कोण म्हणल्या मला त्याच्यातच MA वगैरे करायचं, तसंच आमची अवस्था आहे. ते आम्हाला काही जमलं नाही म्हणूनच हा क्लास अगदी यांनी जॉईन केलाय. आणि मेन म्हणजे त्या ह्याचं राम मंदिर जे झालं ना, ह्याचं, तेव्हा अनेक फॉरेनर्स आले होते. तर ते मस्त सुभाषित संस्कृत मध्ये म्हणत होते. ते पाहून मी म्हटलं हे लोक शिकतायत तर आपल्याला काय येऊ नये, आपण शिकायलाच पाहिजे. अशा ह्यानी मी क्लास जॉईन केलेला आहे. नाही नाही, पण तुम्हाला सांगू का मी, म्हणजे हे जे हा. प्रातिनिधिक जे अनुभव आहेत ना आमच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे, म्हणजे बऱ्याच हम्म. जणांची अवस्था तशीच होती. आणि ते आता या हम्म. लेवलला आले. तुम्ही अजिबात काळजी करू नका, धीर सोडू नका, रेग्युलर क्लास अटेंड करा. तुम्हालाच तुमचं हो कळणार हो. नाही फेब्रुवारी नंतर तुम्हाला कसा किती कॉन्फिडन्स वाढेल तुमचा ते. हं? तरी बरोबर. कॉन्फिडन्स सर वाढला काय तरी. माहिती ना, हा. सर काय माहितीये ना, संस्कृत मध्ये लिहिलेलं असतं ना, त्याचं मराठी कळतं काय अर्थ असेल तो. पण मराठीचं संस्कृत मध्ये करणं अतिशय कठीण जातं. अवघड आणि पडतं. हे दुसरं म्हणजे हा जो अभ्यास हा शेवटी दिलेला आहे सुभाषितांच्या शेवटी, तो हम्म. जरा ट्रिकी आहे तो प्रश्न. ते फारच ट्रिकी प्रश्न. हे बघा, मी का माझं मी 2-3 गोष्टी ना आता या वर्गात मी फार सांगितलेलं नाही त्याविषयी, पण पुन्हा एकदा सांगतो. म्हणजे सांगतो. हे बघा, आपलं आता आपण या वयामध्ये, म्हणजे मी असं समजतो की बहुतेक जण 50च्या तरी पुढचे असावेत, 2-4 अपवाद सोडले तर. हा, तर या वयात आपली स्मरणशक्ती 8 वर्षाच्या 10 कमी वर्षाच्या झाली. कमी झालेली असणार, आणि ते साहजिक आहे. पण या होय. उलट आपलं जे विचारशक्ती जी आहे ना, विचार करण्याची, तर्काची शक्ती, तर्क लावण्याची, ही मात्र वाढलेली असते बरीच. हा, आणि त्यामुळे मी हम्म. नेहमी सांगतो की तुम्ही बरं, आपल्याला काही कुठे काही मेडल मिळवायचं नाहीये, की या भरोश्यावर आपल्याला की नोकरी मिळवायची नाहीये. आपण आपल्या आनंदासाठी, आणि जो हेतू मी सांगितला होता की आपण जे काय संस्कृत आपल्या, म्हणजे पोथी म्हणा, पुस्तकं, श्लोक, स्तोत्र, काय काय जे सगळं, निदान आपल्याला ते समजता आलं पाहिजे. नाहीतर आपली अवस्था म्हणजे अं, पुन्हा मी उदाहरण देतो की कोणी कुराण म्हटलं काय आणि संस्कृत श्लोक म्हटलं काय, आपल्या कानामध्ये काहीच फरक पडत नाही, आपल्या डोक्यामध्ये अशी आपली अवस्था जी असू शकते थोड्याफार प्रमाणात, तशी व्हायला नको. निदान एक 70-80% तरी कळलं पाहिजे साधारण अर्थ. इतका जर आपला जो म्हणजे उद्देश आहे ना, तो नक्कीच पूर्ण होईल आपला. आणि आपल्याला की आता कुठे काही व्याकरण पाठ हे ते या भानगडीत सध्या तरी आपण पडायचं नाही. हा, त्यामुळे समजा बरं. काही नाही आलं, विसरून जायचं, ठीक आहे, येईल. आणि ते मी सांगतो सवयीने येणार. म्हणजे आता जे बालबोधमध्ये तुम्हाला जे कठीण वाटतंय ना, ते प्रारंभामध्ये ते हम्म. तुमचा हातचा होणार. मग काही काहीतरी नवीन गोष्टी येतील, त्या तुम्हाला तेव्हा कठीण वाटतील. त्या प्रवेशमध्ये गेल्यावर मग त्या सहज जमतील, आणि नवीन काहीतरी, असा तो प्रवास असणार आहे. म्हणजे
पण जुनं जुनं तुम्हाला सोपं सोपं वाटणारच आहे, यात काही शंका नाही. हा, असं. बर सर. ठीक ठीक आहे ना. हा, आणि दुसरी एक शैलजा लिमये आहे ना, मला वाटतं. हा, तर तुम्हाला शैला विनंती. शैला शैला लिमये, हा. तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पर्सनली दिलीपजींचं मार्गदर्शन घेतलं, चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे पण शक्यतो माझी सगळ्यांना विनंती आहे की जे काय करायचं ना, काही आडपडदा न टाकता तुम्ही ग्रुपवर टाका. कारण त्याचे दोन फायदे होतात सगळ्यांनीच, म्हणजे तुम्हालाच नाही, त्याचे दोन फायदे होतात. अक्षर विक्षराची काही काळजी नका करू. हा, की ग्रुपवर टाकल्याने ना, तुम्ही जे प्रश्न विचारता त्या शंका इतरांच्या मनात बऱ्याचदा असतात, पण त्या संकोचामुळे त्या व्यक्त होत नाहीत. पण त्यांना त्यांना त्याचा त्या शंका निरसन झालं तुमचं, की त्याचबरोबर इतरांनाही त्याचा फायदा मिळेल. हा, आणि बर दुसरं हो दुसरं तुम्ही जेव्हा शंका टाकता तेव्हा इतरांची हा पण भीड भीड चेपते, आणि मग ते पण शंका विचारायला प्रवृत्त होतात. बरोबर. हा तर हो म्हणजे तुम्ही जेव्हा नुसतं विचारता तेव्हा तुम्ही फक्त तुमचा फायदा होतो, पण तुम्ही जेव्हा ग्रुपवरती टाकाल तेव्हा त्या शंका हम्म. निरसनांचा असा इतरांनाही फायदा मिळेल, या दृष्टीने. हा, बरं बरं ठीक. ठीक आहे पण ना. सर माझा खूप अस्वच्छ अक्षर आहे त्याच्यामुळे हो, मला त्याने थोडस काय, आता इथेही काय आपले हस्ताक्षराची आपली काय, आता या वयात कोणी चांगलं अक्षर आणि एक्सपेक्ट करत नाही. माझे आधी तर 2-3 विद्यार्थिनी अशा होत्या की त्यांना शारीरिक काहीतरी याच्यामुळे त्या लिहूच शकत नव्हत्या. मी त्यांना एवढं पण म्हटलं होतं की तुम्ही लिहिलं नाही तरी चालेल, तुम्ही लेखनिक घेऊन लिहिलं, पेपर सोडवला तरी चालेल, टाईप करून पाठवला तरी चालेल. ओके, कारण ती टाईप करू शकायची, पण लिहून हात हा थरथरायचा ते म्हणजे. हा, म्हणजे शेवटी आपलं मुख्य ध्येय काय आहे? आपण इथे हस्ताक्षर स्पर्धेत नाही आहोत आपण. म्हणजे संस्कृत शिकायचं आहे आपल्याला, त्यामुळे या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत, नाही का? असं. हो खरंय. अगदी अगदी माझंही तेच तुम्हाला आहे मला हा. माझंही तेच आहे मला टाईप करता येतंय त्या ह्याच्यावर हो, आयपॅडवर पण मला लिहिता येत नाही. मग तुम्ही ऍज टाईप अ करून ब्रेन विचारा. स्ट्रोकमुळे माझा राईट साइड थोडीशी हे झाली आहे आणि इवन मेमरी सुद्धा त्याच्यामुळे हो, मला रोज लिहिते तरी मी आता लिहिण्याची बऱ्यापैकी आता बरं झालंय कारण रोज मी 2-3 पेजेस तरी लिहिण्याचा प्रयत्न करते एका लाईनीत लिहायचं सगळं. बघूया कितपत जमतंय काय ते. चालेल चालेल. पण त्यामुळे तुम्ही ताई अक्षराचे संस्कृत अक्षराचे शिकल्याने चेजा करू मेमरी नका. रिकवर हा. होईल हा. हा, ताई अगदी संस्कृत शिकल्याने मेमरी रिकवर होते हा. हो अगदी माहितीये अगदी. म्हणूनच मी संस्कृत शिकते ना हो. तेवढ्या करता. हो, बोलताही येत मला नव्हतं पण मला तसंच वाटतंय. हो, बोलताही म्हणजे येत नव्हतं लक्षात मला ठेवावं पण लागते. हो. संस्कृतमुळे पण मला पण पण शब्द पण बोलायला लागते. पण हे मी तुम्हाला माझी आत्या होती तिचा अनुभव सांगतो. हं. ती म्हणजे संस्कृत करून, आणि ती तुम्ही म्हणता ना तसं रोज 3 पानं लिहून तिचं उलट म्हणजे हे वाढलं. हा, इम्प्रूव्ह झालं तिचं. पॅरालिसिस झालं हो होतं हो तिला. हा, त्यामुळे ते तुम्ही जरूर करा, आणि अक्षराची चिंता बाळगू नका. असं. एनिवेज, नाही नाही, बरोबर आहे. डॉक्टर सांगतात पॅरालाइज वगैरे झालं की डॉक्टर सांगतात की हो. न्यूरोलॉजिस्ट की तुम्ही संस्कृत श्लोक हा, आठवड्याला एक तरी पाठ करा. मग रामरक्षेतला असू दे किंवा कुठलाही असू दे. बरोबर. बरोबर. मलाही तेच सांगितलं होतं डॉक्टरनी की हा, संस्कृत म्हणा तेव्हापासून मी सुरुवात केली. हो का? ह्याच्या पौरोहित्याच्या 2 परीक्षा दिल्या मी त्याच्या अच्छा. आणि त्याच्यामुळे माझी वाचा बरीचशी क्लिअर झाली म्हणजे मला अजिबातच बोलता येत नव्हतं काही. हो, आता तर पण आम्हाला आता मला ओळखू पण येत नाही असं काही आहे म्हणून, हो तुम्ही सांगितलं म्हणून कळतंय. बऱ्यापैकी येतं बोलता. फक्त कधी कधी मला उलट्या मिनिंगचं बोलते मी चुकून. हा, हा, एक्झॅक्टली ते ठीक अपोजिट आहे. मिनिंगचं बोलते. पण ते ठीक आहे. ठीक आहे. ओके आय एम हा. फाईन विथ इट. व्हॉट एव्हर हो, इट इज आय एम फाईन विथ इट. हो, चालेल. राजेश आणि तुम्ही आहात ना, दिलीप, दोघंही? हो, आहे आहे. हा, तुमचं पण अभिनंदन. थँक्यू. सर सगळं चालेल. तुमच्यामुळे आहे त्यामुळे. हो, नाही नाही, ठीक नाही तर आहे. आम्ही कधी अपेक्षा पण केली नव्हती की आम्ही कधी संस्कृत शिकू आणि या लेवलला पोहोचू. हम्म. सर चालेल. तुमचा पण चेहरा दाखवा ना. माझा चेहरा काही बघण्यासारखा नाहीये फार. नाही नाही, पण पण आमचे गुरुवर्य कोण आहेत हे कळायला पाहिजे. इनफॅक्ट राजेश सर सुद्धा आणि दिलीप आणि सर. दिलीप सर सुद्धा. हा हा. आता मला थोडा मेकअप वगैरे करावा लागेल हो. नाही गरज हो. गरज नाही सर. माझा दिसतोय की नाही माहिती नाही तुम्हाला, की काय पाठून दिसतो? उजेड येतोय ऍक्च्युली. अच्छा, दिसला. मागचा का? हा, असा. हा, आता दिसतो, दिसत हा असेल.
काय हो दिसला हो हो दिसला दिसला. हो हो. ठीक आहे. एकदा सगळ्या स्टुडंट्सचा असा स्क्रीनवरती हे करून फोटो काढा ना, म्हणजे कोण कोण स्टुडंट आणि नावं त्यांची कळतील सगळी. ते कोण आपल्याला ते येतं कोणी असं आम्ही पूर्वी करायचो, पण ते नक्की कसं करायचं ते मला माहिती नाही. असं कोणी आहे का आपल्या ह्याच्यात एक्सपर्ट त्यामध्ये? पण एक हा काम करूया, एक मलाही काम येत करूया. नाहीये. असं असं आपण फोटो सेशनचा एक दिवस ठरवूया. मग तेव्हा सगळे व्यवस्थित जरा हा सगळ्यांना हा चालेल चालेल. न- नतून नत- नतून नतून थतून येतील सगळ्याजणी. नक्की नक्की. हो. चालेल. हं? ठीक ठीक आहे. सुरू करायचं ओके. आपण असं? हा चालेल. हो हो. हो हो सर. करूया ना. हा हा तर आपण हे काल सुभाषित सुरू केलं होतं मला वाटतं, आणि आपण हम्म. तिघी जणींनी हो याचं उच्चारण पण केलं होतं. काय उच्चारातल्या काय ऱ्हस्व दीर्घाच्याच मुख्य आणि कुठे थांबायचं वगैरे, तर त्याचं मी सांगितलं होतं. अनुष्टुप छंद 8-8 अक्षरांनी वगैरे. बरोबर. आता याचं आपण अन्वय हो बघूया. एक मिनिट. हा तर याचा अन्वय असा आहे की विपदाम प्रतिक्रिया आदौ एव चिंतनीया. म्हणजे जर संकटांच्या विपदाम म्हणजे संकटांना जी प्रतिक्रिया द्यायची किंवा प्रतिकार कसा करायचा, किंवा रिस्पॉन्स, प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स, त्याचा रिस्पॉन्स कसा करायचा, हे आदौ एव चिंतनीय म्हणजे आधीच त्याचं चिंतन केलेलं असायला हवं. नाहीतर काय होईल, वंदिना गृहे म्हणजे गृहे प्रदीप्ते, आग वंदिना लागल्यानंतर. वंदिना म्हणजे आगीने, अग्नीने हा. जळलेलं घर, जळलेल्या घरासाठी कूपखननम न युक्तम भवती. मग तुम्ही विहीर खणायला सुरुवात करणार का? वीर. आपल्या मराठीत मराठीत जशी म्हणे, हो तहान हो. लागल्यावर विहीर खणशील का, तसं. तहान लागल्यावर वीर खाणार. हा पण ती तहान लागणे नाही. इथं आहे की घराला आग लागल्यावर तुम्ही आता पाणी नाही, मग पाण्यासाठी विहीर खणा. हे असं वीर कसं खाणार. शक्य होईल असं. तर या सुभाषिताचा तो मतितार्थ आहे की सगळं व्यवहारामध्ये विपत्तींचा संकट तर नेहमी येतातच, पण त्यातून आपण कसे बचावू शकू याबद्दल आधीच, वेळीच नव्हे आधीच जागृत असले पाहिजे असं. हा नाही का असं. वंदना हा बोला. कोणाला वंदना विचारायचंय म्हणजे काय? काय? वन्नी म्हणजे अग्नी, आग वन्नीना म्हणजे अग्नीने. वन्नी म्हणजे अग्नी. हा वन्नी म्हणजे अग्नी. हा तो ह ला न आहे बरं, न ला ह नाही. बऱ्याचदा मराठीमध्ये न ला ह लिहिला जातो. हा पण तो खरा ह ला न आहे. म्हणजे आधी उच्चार ह चा होतो आणि मग नंतर न चा होतो. नंतर न. हा हा त्यामुळे ते एक लक्षात ठेवले. मग कसं होतं? म्हणजे म्हणताने तर त्याचा वन्नीना, वन्नीना असं म्हणायचं. सर त्याचा पुन्हा वन्नीना. एकदा उच्चार करून दाखवा ना. वहनीना. वन्नी. हा सांगतो. वहनीना. वन्नीना. हा वहनीना. म्हणजे वन्नीना असं जसं वन्नीना. ब्रह्म किंवा ब्राह्मण आपण म्हणतो ना, ते कसं म्हणायला पाहिजे? मला ह ब्राह्मण. म्हणतो हा. तसं मला ह नाही, तर ह ला ह. ब्राह्मण. जसं इंग्लिश हो लोक ना. ब्राह्मण. इंग्लिशमध्ये जसं BRAHMIN ब्राह्मण. लिहितात तसं, म्हणजे ह चा उच्चार आधी. हा. हा तसं. तर हो ना. तसंच याचं पण आहे, वन्नीना असं. हो वन्नीना. त्यामुळे असा जरा दम लागतो तो म्हणताना थोडासा, कारण आधी वन्नीना असं असं म्हणायचं. वन्नीना. हा वन्नीना. चिंतनी. हा म्हणजे वेलांटी नची आहे का सर ती? म्हणजे तुम्हाला एक मिनिट मी दाखवतो हे कसं. सॉरी, हा एक मिनिट. हा दाखवतो मी तुम्हाला हे कसं लिहायला हवं ते. हा तर हे बघा, आता इथे दोन प्रकारांनी आपण लिहू शकतो. न ला ह, हा ज्याला आपण न्हावी म्हणतो ना आपण, हा तसा. हा. न ला ह न्हावी असं बरोबर आपण न ला ह, आणि मग वेलांटी अशी लिहिली तर नी होईल. पण मी कसं म्हणतोय, आधी ह मग न, हो. हा आधी ह मग त्याला त्याला ना. जोडायचं नाव. आणि मग नी वहनी. असं झालं. हा किंवा वन्नीना. अजून तुम्हाला दाखवायचं असेल तर असं वन्नी, म्हणजे सॉरी हे येतच नाही याच्यामध्ये नीट, पण असं ह ला ह अर्धा आणि मग त्याला न, न. की तो असा आहे. अच्छा. जोडाक्षराच्या खुणेचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही तुम्ही नोट डाऊन केलं की नाही माहिती नाही, की जे अक्षर पूर्ण उच्चार करायचं असतो ना,
हम्म. ते अर्ध दिसतं नेहमी. आणि जे अक्षर अर्धा हा उच्चार करायचा असतो ते आपल्याला पूर्ण दिसतं. म्हणजे जसं पूर्ण पहिल्या दिवस. ह्याच्यामध्ये न्हावीमध्ये आपण हा न म्हणजे न ला ह न्हावी हो. म्हणजे हा तर ते उलट होतं आणि ते ह ना म्हणजे ह ह इथं पूर्ण दिसतोय पण तो इथं ह चा उच्चार अर्धा आहे. हा समजलं. हम्म. आणि न चा हम्म. अक्षर ह हो. न पूर्ण आहे. हा पण तसंच बुद्धी किंवा ब- जसं आपण बुद्धी लिहितो ना तर बऱ्याचदा असं बु बुद्धी असं असं लिहिलं जातं. पण कोणी कोणी कसं लिहितात बुद्धी असं लिहितात. हे चुकीचं आहे. समजलं. सिद्ध बुद्धी. तर हम्म. हे याच्यामध्ये काय आहे, म्हणजे ते दुसऱ्यांदा मी जे बुद्धी लिहिलं ना त्याच्यामध्ये असं अपेक्षा आहे की ध धला पूर्ण जाते. ध ला द आहे म्हणजे बुद्धी पण असा उच्चार होऊच शकत नाही. आधी उच्चार बुद्धी हम्म. किंवा सिद्ध सिद्धी कसा होतो. आधी ब- सौम्य दवतीचा द द- आणि मग ध. हा त्यामुळे तो असा हो लिहायला पाहिजे. हो म्हणजे द अक्षर हे पूर्ण आहे की जे ऍक्च्युअली आपण अर्ध म्हणतो आणि ध हा त्याला जोडलेला आहे पण जे तो उच्चार आपण पूर्ण म्हणतो असं. हो तर, वैभवला सांग ती क्लास करते आमचं. समजलं हे जरा म्हणजे उच्चार हा लिहायचं कसं जोडाक्षरं लिहायची कशी त्याचं हम्म. सर एक जरा एक हम्म. हा बोला. एक सर एक मिनिट विचारू मी बोलू शकतो? का? हं? नवीन नियमाप्रमाणे बुद्धी शब्द लिहिताना आपण ध ला द लिहत होतो की नाही. तर हा आता बुद्धी द द अर्धा आणि ध मराठीमध्ये नाही नाही म्हणजे तुम्ही म्हणता द असं अर्धा द आधी असं आणि मग ध आणि मग ध लावायचा आणि विलांटी द्यायची. हे बरोबर आहे ना. हे चालेल ना. हा मग हे तेच आहे. द ला ध नाही नाही मग मी काय द म्हणतो ला ध हे नाही नाही मला हा कळलं नाही. कसं लिहू मी आधी सांगा. नंतर बु द अर्धा बरोबर. ब पहिलं काढलंय बरोबर. बु द धी त्याला धी जोडायचा. द ला जवळ लिहून धी लिहायचा. हा म्हणजे असा. पण आता गंमत बुद्ध काय आहे जेव्हा असं आपण एकत्र करतो ना हा तेव्हा त्याचं एकत्रच जॉईंट करायचं. तर एकत्र केल्यावर हे असं हा दिसतं. समजलं. बरोबर आहे. पण पूर्वी पण आपण असं लिहत होतो. पण हा आता नवीन नियम ते असं पूर्ण द अर्धा दाखवून मग ध ला विलांटी द्यायची असं आहे. असं हम्म. हा नाही 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 ते नाही. नाही द आधी आला पाहिजे. अहो, ते येतच नाही पण मग तो आधी असा आधी आला ना ठीक आहे. तुम्ही एक काम करूया आपण याच्याविषयी तुम्ही कागदावर लिहून पाठवा मग आपण बोलूया मग चालेल. कारण इथे ते या टायपिंगची नाही पण ते बरोबर लिमिटेशन्स आहेत. सांगतायत फक्त काय त्या फॉन्टमुळे ना तो हा तसं हा दिसतं ते ऍक्च्युली. करेक्ट करेक्ट बरोबर आहे. जुना फॉन्ट आहे त्याच्यामध्ये असंच येतं. बरोबर आहे. टायपिंग ह्याच्यात पण छप्पील ह्याच्यात पण तसंच येतं. पण ऍक्च्युली त्यांनी असा नाही नियम आपण आहे आपण असं. आपण ठीक आपण आहे. बोलूया. हा नंतर मी बोलूया लिहून नंतर पाठवते. बोलूया. चालेल. ठीक आहे. ठीक आहे. हं. ओके तर थँक्यू. म्हणजे मलाही नक्की कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं ते लिहिल्यावरती कळेल. ठीक आहे. चालेल. तर याचा अर्थ सुभाषिताचा असा आहे की जे काय करायचं म्हणजे जसं आपण थोडक्यात हे मॉडर्न मॅनेजमेंट जे सांगतं की तुम्ही सगळं प्रॉपर प्लॅनिंग करा नाही का. किंवा मग अजून मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये अजून पुढे जाईल मी रिस्क मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार असतो की आधीच तुम्ही रिस्क आयडेंटिफाय करा. त्याच्यावर काय उपचार रिस्पॉन्स काय द्यायचा ते आधी डॉक्युमेंट करा. त्याची सगळी योजना तयार ठेवा. हा असं नंतर विचार करू नका. तर ते जे मॉडर्न मॅनेजमेंट म्हणजे रिस्क मॅनेज म्हणून हा जो एक मोठा विषय आहे तर तो या सुभाषितामध्ये सोप्या शब्दामध्ये किंवा योग्य उदाहरण देऊन व्यक्त केलेला आहे की आ- घराला जेव्हा आग लागते तेव्हा आता पाणी कुठे आहे? मग विहीर खणू का पाडण्यासाठी असा विचार तेव्हा करू नका. ती विहीर आधीच तयार पाहिजे असं. हम्म. ठीक आहे. असं ठीक आहे. तर हे आपण बघितलं. आता आपण पुढचं सुभाषित बघूया. हम्म. हा. हे मी म्हणतो आधी मग तिघींनी कोणीतरी म्हणायचंय ज्यांनी काल म्हटलं नाही त्यांनी. हा गौरवं लभते सॉरी गौरवं लभ्यते दानान् न तु वित्तस्य संचयात् स्थितिरुच्चैः पयोदानां पयोधीनामधस्थितिः
कोण म्हणेल? नाव सांगा आणि मी म्हणा. म्हणू का? वाचू सर? शैला लिमये. मी वाचू विनय? हा, शैलाताई वाचतील, मग विनयाताई वाचतील. बोला. हा. हा. गौरवं लभ्यते दानान् न तु वित्तस्य सञ्चयात् स्थितिरुच्चैः पयोदानान् पयोधीनामधः स्थितिः. तर इथं मी वाचू सर? उच्चही नाही म्हणायचं, स्थितिरुच्चैः असं म्हणायचं. स्थितिरुच्चैः असं. रुच्चय हा, नाही नाही, स्थितिरुच्चय. चई नंतर असं हवा सोडायची असं, म्हणजे स्थितिरुच्चैः प्रयोदान असं. हा, उच्चैही स्थितिरुच्चय. हा, स्थितिरुच्चैः ती म्हणायचं. पयोदानाम. हा, म्हणजे हवा सोडायची अशी जोराने, ह नाही आला पाहिजे असं. हा, विनयताई वाचा तुम्ही. गौरमं लभ्यते दानान् न तु वित्तस्य सञ्चयात् स्थितिरुहचैपयोदानां पयोधिनामधः स्थितिः. हा, ते रुहच्चै नाही, रुच्चैः, स्थितिरुच्चैः असं. रुच्चैः. रुच्चैः. जोडाक्षराचा ना अजून एक नियम सांगतो मी. रुच्चय. हा, जोडाक्षर उच्चारणाचा अजून एक नियम सांगतो मी. नेहमी जेव्हा जोडाक्षर असतं ना, तेव्हा हे जरा सगळ्यांनी म्यूट करा ना. तर हा, तर जोडाक्षर उच्चारणाचा एक नियम आहे की जोडाक्षर जेव्हा येतं ना, जसं रुच्चैही किंवा वित्तस्य, हा, तर तिथं जो ते अर्ध जे अक्षर असतं ना, ते आधीच्या अक्षराला जोडून म्हणायचं असतं. रुच्चैही वित्तस्य वित्तस्य असं. रुच्चैही असं, वित्तस्य असं म्हणायचं. हा, म्हणजे मग तो उच्चार बरोबर येईल. कुठेही लभ्यते, लभ्यते असं, लभ्यते असं. जिथे जिथं जोडाक्षर असेल त्याचं आधीच्या अक्षराबरोबर तो अर्ध अक्षर आधीच्या अक्षराबरोबर संयुक्त करायचं असं. ठीक आहे, अजून कोण वाचेल? तिसरं कोणी वाचेल? मी वाचू का? प्रभा जयशंकर. मी पण हा, प्रभाताई वाचा. गौरवं लभ्यते दानान् न तु वित्तस्य सञ्चयात् स्थितिरुच्चैः पयोधीनां मदः स्थितिः. बरोबर, छान. तर आता याचा अर्थ अन्वय बघूया आपण काय आहे. तर सर, एक शंका होती. हा, सर, बोला. हा सर, इथे गौरवाल लभ्यते असंही चालू शकेल ना? हा हा, ते मी तुम्हाला माझा अगदी पहिला पाठ आठवतो का? त्याच्यामध्ये हा हा मी सांगितलं होतं की हे दोन प्रकारांनी, जेव्हा हा अनुस्वार जेव्हा शब्दाच्या शेवटी असतो पद्यामध्ये, तेव्हा त्याचं उच्चारण हा दोन प्रकारांनी होतं. एक म्हणजे गौरवम गौरवम लभ्यते दानम असं म्हणू शकता तुम्ही, किंवा हा जो अनुस्वाराचा जो नियम आहे की पुढच्या अक्षरानुसार त्याचा उच्चार बदलतो, जसं गौरवं हो लभ्यते दानात असं पण म्हणू शकतात. असं दोन्ही बरोबर आहे, हो एक कुठली तरी पद्धत आपण फॉलो करायची असं. हं? हो हो हा, हो सर. बरोबर बरोबर. रोहिणीत आहे ना तुम्ही? हं. कोण बोललो होतं आता? विचारली रंजना धोंगडे. रंजनाताई. हा, बरोबर. रंजना धोंगडे. हा हा, बरोबर. ठीक आहे. तर याचं अर्थ असा आहे की म्हणजे अन्वय म्हणजे आपण शब्दांची रचना नीट करूया जेणेकरून याचा अर्थ नीट समजेल. की वित्तस्य दानात गौरवम लभ्यते म्हणजे काय? वित्तस्य म्हणजे पैशाच्या, दानात म्हणजे दानापासून, गौरवम लभ्यते म्हणजे गौरवाचा लाभ होतो किंवा गौरव प्राप्त होतो. न तो संचयात, पण त्याच्या उलट जर धन किंवा पैसा नुसता संचय किंवा साठवून ठेवला तर त्याला कोणी त्याचं कौतुक करतात का? कोणी गौरव करतात का? नाही. त्याला उलट कंजूष कंजूष म्हणून हेटाळणी होते त्याची, नाही का? आता इथं बघा, उदाहरण हे संस्कृत भाषेचं एक विशेषण आहे उत्कृष्ट, की उपमा अलंकार जो आहे ना, हा बघा कसा उत्कृष्टपणे वापरला आहे. पयोदानाम स्थिती ही उच्चैही. पयोदाना म्हणजे का? पय म्हणजे जल,
हं? तर पयोदानाम म्हणजे जे जल देणारे असतात. जल देणारे कोण असतात? ढग मेघ. ढग. बरोबर बरोबर, ढग. तर ढगांची स्थिती ही नेहमी उंच असते, कारण ते आकाशात असतात. बरोबर, कारण ते देतात. म्हणजे त्यांची लेवल देतात. उंच वरची आहे. पण पयोधीनाम स्थिती ही अधहा. पण जो पयोधी, आता पयोधी म्हणजे काय सांगा, कोणाला माहिती आहे? समुद्र समुद्र समुद्र. सागर. बरोबर बरोबर. जलधी पयोधी. पयोधी. हा हा, तर धी म्हणजे सागर. समुद्र. हा हा, तर क्षीराब्धी म्हणजे क्षीरसागर. कसं, तर इथं पयोधिता म्हणजे जलसागर किंवा सागर. पण याच्या उलट समुद्र जो असतो तो पाण्याचा साठा करतो, संचय करतो. त्यामुळे त्याची जी स्थित जागा आहे ती खालची आहे. म्हणजे अलंकार आहे हा. का हे म्हणजे की जो देणारा आहे त्याची जागा किंवा त्याची लेवल नेहमी वरची असते, जो साठवणार आहे त्याची जागा नेहमी खालची आहे. तर अशा म्हणजे छोट्या उदाहरणांनी किंवा उपमा अलंकारांनी तो जो कन्सेप्ट आहे की दानाचं महत्व म्हणजे हे इथं समजावून सांगितलेलं असं. जो दान करतो त्याचीच उन्नती होते. धनाने म्हणजे दानाने मान सन्मान होतो, संचयाने होत नाही. नुसता श्रीमंत असून काही उपयोग नाही. ठीक आहे? आणि आता आपण लौकिक व्यवहारात असं उदाहरण घेऊ शकतो की ॲज अ म्हणजे एक्झाम्पल, की उदाहरणार्थ टाटा ग्रुप नाही का. टाटा ग्रुप जो आहे, जेवढं त्यांनी धंदा बिझनेसमध्ये ते आहेत तेवढेच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त ते सोशल वर्क किंवा CSR किंवा याच्यामध्ये आहेत नाही का, फार पूर्वीपासून. आणि त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी वाटणारा आदर हा एकदम वेगळा आहे, मान सन्मान. आणि त्या उलट नाही का, आता नवीन जे आधुनिक श्रीमंत लोक आहेत, अडाणी किंवा अंबानी वगैरे, म्हणजे आता तेही करतात, नाही असं नाही. पण त्यांच्याविषयीचा जो टाटांविषयी जो आदर आहे तो त्यांच्याविषयी नाहीये नाही का. कारण साहजिक आहे ना असं तसं. हा असं. अं, बरं, मी जस्ट एक त्या सांगतो ह्याच्यामध्ये जो दिलेला आहे ना सर, त्या पयोधीना मध असं लिहिलेलं आहे. त्याचं पयोधीनाम आणि अध असं आहे का ते? बरोबर बरोबर. पयोधीनाम अधहा स्थिती, ती संधी विग्रह केला आपण. हं? स्थित तसंच इथे स्थिती ही उच्चही, ते पण आपण शब्द वेगळा केला असं. स्थितीर असं. स्थिती ही उच्चही. सध्या आपण त्याच्यावर जास्त संधीवरती जोर नाही देत आहोत, कारण ते पुढे आपल्याला शिकायचं आहे. अजून आपण ते जास्त शिकलेलो नाहीये म्हणून. बरं, मला एक सांगायचं होतं. काल मी काहीतरी बोललो होतो की उद्या म्हणजे शनिवारी तुम्हाला सुट्टी राहील म्हणून. पण मला वाटलं होतं की हे आपला कोर्स पूर्ण होईल. पण नंतर दोन गोष्टी झाल्या. काल तुम्ही सांगितलं की 10व्या पाठावरती काही तुमचे प्रश्न आहेत, ते एक त्याची आपल्याला चर्चा करायची होती. आणि हा सुद्धा आता सुभाषित सगळे होतीलच उद्या असं नाही. तर त्यामुळे उद्याचा वर्ग आपला नेहमीसारखा होईल. ठीक आहे ना, 9 वाजता. हा, त्यामुळे उद्या उद्याचा शनिवार. उद्या शनिवार आहे, शनिवार आहे उद्याच उद्या. रविवारी सुट्टी असणार. उद्या 9 वाजता तुमचा वर्ग होईल. तो एकतर दुसरे सर कोणीतरी येतील आणि ते 10वा वर्ग पण पूर्ण करतील. हा, जे राहिलेलं सुभाषित आहे ते घेऊन असं असं. ठीक आहे, आता पुढचं सुभाषित मी म्हणून दाखवतो. नास्ति लोभ समो व्याधी, नास्ति क्रोध समो रिपुः, नास्ति दारिद्र्यवत् दुःखम, नास्ति ज्ञानात् परम सुखम. कोण म्हणेल? मी म्हणू सर? हा, माधुरी म्हणा. हा. नास्ति लोभ समो व्याधी, नास्ति क्रोध समो रिपुः, नास्ति दारिद्र्यवत् दुःखम, नास्ति ज्ञानात् परम सुखम. हा, दारिद्र्य आहे, हा ते यल आहे, द-र-य असं आहे. बाकी छान म्हटलं. दुसरं कोणाला म्हणायचंय? मी म्हणू सर? हा, प्रांजली म्हण. सर, पण त्याआधी विचारायचं आहे, व्याधीच्या पुढच्या विसर्गाचा उच्चार काय येणार? हा, म्हणजे नास्ति न आलाय लोभ. ना विसर्गानंतर? हो. हा, नाही नाही, तर इथं कसं आहे माहितीये का, अनुष्टुप छंदामध्ये ना आपण हा पॉज घेतो ना, त्यामुळे व्याधी असंच म्हणूया आपण. हा अच्छा, 4 चरणाप्रमाणे. ठीक आहे, हा चालेल. हा, व्याधी असं. बर.
नास्ति लोभ